श्री गुरु आनंदमजरं नित्यम् अजम् अक्षयम् अच्युतम् अनन्तशक्तिं सर्वज्ञ पुरुषो श्री गुरु तदेतत् सत्यम ते हे सत्य स्वरूप आहे प्रभू. मंत्रेषु कर्माणि कवयो यान् अपश्यन् यानि अपश्यन् तानि त्रेतायां बहुधा सन्ततानि तान्याचरत तानि आचरत नियतं सत्यकामा एषवः पंथ सुकृतस्य लोके. मंत्रामध्ये मंत्रेषु कर्माणि कवयः यानि अपश्यन्. मंत्रामध्ये जे जे कर्म कवींनी ज्ञानी लोकांनी जाणलेले आहेत की नाही, पाहिलेले आहेत की नाही, ते सगळेच्या सगळे कृतयुगामध्ये मंत्रामध्ये सगळे कर्म दाखवलेले नसतात. सगळे कर्म जे आहेत परमात्मा प्रीत्यर्थच होत. ते त्रेतायुगामध्ये काय झालं? त्या ते सगळे कर्म मंत्रामध्ये सांगितलेले सगळे कर्म अनेक देवांच्या नावाने दिसून यायला लागले. बहुधा भवन संतता अनेक रीतीने व्यापले गेले. आणि आचरस ते कर्म आचरण करावे, नियतपणे करावे. सत्यकामा हा सत्यकाम असताना तुझं प्रीत्यर्थ आचरण करावे, नियतपणे आचरण करावे. हे सव हा पंथा, हाच तुमचा रास्ता आहे, तुमच्यासाठी रस्ता आहे सत्कर्म करण्याचा. या लोकांमध्ये सत्कर्म करायचा असेल तर तो मार्ग तोच आहे. यदा लीलायते ह्यर्चिः समिद्धे हव्यवाहने तदा आज्यभागावतरेण आहुती प्रतिपादय. जेव्हा अर्ची म्हणजे ज्वाला समिद्ध असणाऱ्या अग्नीमध्ये, समिद्ध म्हणजे पेटलेल्या अग्नीमध्ये, हव्यवाहन म्हणजे अग्नी, पेटलेल्या अग्नीमध्ये ज्वाला जेव्हा दिसून यायला लागती, लीला येते म्हणजे असं फळकत असते, त्यावेळेस तदा आज्य भागावंतरेण, त्यावेळेस मात्र आज्याचा भाग आपण जे आज्य घालायचं असं ठरवलेलं असते, त्यावेळेस ज्वाला प्रज्वलित असताना, अग्नी प्रज्वलित असताना घालावी. अवधी प्रतिपादे यस्य अग्निहोत्रम, यस्य अग्निहोत्रम आदर्श पौर्णिमा अनाग्रयणम अतिथिवर्जितम च आहुतम वैश्वदेवम अविधनाहुत हुतमा हुतम आसप्तमा तस्य लोका किनस्ति. यस्य अग्निहोत्रम, ज्या अग्निहोत्री व्यक्तीचे अग्निहोत्र दर्श पौर्णिमा म्हणजे दर्श अमावास्येला आणि दर पौर्णिमेला यज्ञ होम करत नाही. अनाग्रयण अग्रणी अग्रयणी इष्टमी म्हणून त्या अग्रयणीय इष्टीमध्ये अतिथी वर्जित असणारे जे काय आहुती वगैरे टाकतात, अतिथी वर्जित म्हणजे अतिथी लोकांना भोजन वगैरे घालावे, त्यांना घातला असताना असं अर्थ आहे. अवैश्यदेव, वैश्यदेव वगैरे बरोबर नाही केलं, अविधीना अविधीपूर्वक वैश्यदेव न केलेलं असताना, आहुती घातली असताना सप्तमावस तसे लोकांनी नसती. 7 लोक असतात की नाही, ते सगळेच्या सगळे वरचे सगळे साथीच्या साथी लोक त्याला प्राप्त होऊ शकत नाही असं सांगितलं. काळी करालीच मोजवाच सुलोहिता याच सुधूम्रवर्ण सुलिंगिनी विश्वरुचीच देवी लीलायमान इथे सप्तयुग. हा, आता अग्नी असतात, त्या अग्नीमध्ये 7 दिव्या कोणत्या कोणत्या असतात इम्पॉर्टंट विषय बघा. काली कराळी मनोजवाच सुलोहिता सुधूम्रवर्ण स्फुलिंगिनी विश्वरुची ही लिहिला आहे. माहिती सप्तयुगा अग्नी पेटवला असताना बघा, आधी पहिल्या प्रथम काळ काळ कट्टो असतो बरं का.
आणि त्यानंतर कराळी, थोडस कमी काळपटपणा. मनोजवान, त्याच्या खाली जे आहे की नाही, पाहायला तर अगदी गोड वाटतं. लक्ष, मनाला मनाला प्रफुल्लित प्रसन्न करणारे अशी प्रकारचे असते. त्यानंतर त्याच्या आतमध्ये कसं, सुलोहिता. लोहित म्हणजे लालसर असते बरं का. हम्म? मनोहर असणाऱ्या त्या ज्वारीच्या नंतर मग आतली जी असते की नाही, आतला भाग असतो की नाही, सुलोहिता, लालसर असते. आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली जे आहे की नाही, थोडं धूम्र वर्ण असते, म्हणजे धुराच्या सारखं वर्ण असते. आणि त्याच्यानंतर सुलिंगिनी, ठीक, ठीक म्हणजे ठिणकार्या, म्हणजे त्याच्यातून जे आहे ठिणकार्या म्हणजे ते ज्वाराचे ठिणग्या येत असतात बरं का. आणि विश्वरुची, शेवटची जी जीव आहे ती सगळीकडून प्रकाशमान होणे. अशा विश्वरूची देवी लीलाय, असे लीलायमान म्हणजे हलत असणाऱ्या अशा ही जीवा असतात बरं काय. 7 जीवा असतात त्या अग्नीमध्ये, असे 7 जीव आहेत. त्याला तुम्ही दिवा लावून बघा. दिवा लावून बघितले असताना हे सगळे साथीच्या साथी तुम्हाला क्रमाने दिसून येते. अशी पहिला प्रथम काली, त्यानंतर कराळी, त्याच्यानंतर मनोज, मनाला अगदी आनंद गोड वाटणारी आणि लालसर असणारी एक, थोडं धुरकट वर्णाने असणार, रंगाने युक्त असलेली, आणि एक असे ठिणग्याच्या आकाराने विस्तृती सगळीकडे प्रकाशमान. अशा एवढ्या 7 जिव्हा, एक दिवा लावला तर त्याच्यात तुम्हाला दिसून येतो बरं का. एतेषु यश्चरते भ्राजमानेषु, हे प्रकाशवंत असतात असे अग्नीचे 7 जिव्हा जेव्हा आपल्याला दिसून येतात की नाही, त्यावेळेस यथा कालम म्हणजे काळाला अनुसरून त्या आहुतयो ही आददाय, वेळा म्हणजे 3 वेळे होम करायचे असतात. त्या 3 पैकी पहिला आणि संध्याकाळचं, सकाळचं आणि संध्याकाळचं हे 2 तरी मुख्य असतात. 3 वेळा करायचं. हं. त्या 3 वेळेस करण्याच्या ह्याच्यामध्ये हे सांगितलं आहे तर काय, तम नयनतेता हा सूर्यस्य रश्मी, त्यांनी आपण तशा ह्याच्यात आहुती घातलेली जी आहे की नाही, सूर्याचे किरण जे असतात की नाही, ते आपण घातलेली आहुती त्या सूर्याचे किरण स्वीकार करत. नेत्र देवानाम पतिरेको आदिवासा, त्या सगळ्या देवांचा जो पती आहे की नाही, तो सगळ्यांच्या मध्ये आतमध्ये बसून राहत असतो आणि स्वीकार करतो. ए हे ही ती तमाहुतय सुवर्चसः, हे 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 यज्ञे ये होता निषीदाधस्सु पुर एता भवाना, काही मंत्र आहेत. ए हे ही इति तम आहुतय सुवर्चसः, त्या आहुतय म्हणजे म्हणजे चांगला प्रकाशवंत असणाऱ्या त्या अग्नीमध्ये आहुती घालतात. सूर्यस्य रश्मी यजमानं वहंती, त्या सूर्याच्या किरणामुळे यजमानाला ते प्राप्त होतात. वहंती म्हणजे म्हणजे घेऊन जातात. दे विल कॅरी ऑन, तो यजमान. प्रियाम वाचम, ह्याला अत्यंत गोड असणाऱ्या असं वाणी म्हणतात. अभिवदंत्यो अर्चयंत्या, म्हणजे प्रिय असणारे, परमात्म्याला आवडणारे असे जे वाक्य असतात की नाही, वेदवाक्य, ते वेदवाक्य तोंडाने म्हणत अर्चना करणारे, एष हा पुण्य करणारे, आहुती यज्ञ याग करणारे जे लोक आहेत की नाही, ते आपल्याला पुण्य प्राप्त करून देतात. सुकृतो ब्रह्मलोक, त्याच्यामुळे आपल्याला ब्रह्मलोक प्राप्त होतो. सत्कर्म करणाऱ्या लोकांना प्राप्त होणारा जो लोक आहे तो प्राप्त. प्लवाह्येते अदृढा यज्ञ रूपा, अष्टादशोक्तम अवरं येषु कर्म, एतच्छ्रेयोऽभिनन्दन्ति पुरः, जरामृत्युं ते तदेवापि यन्ति. प्लवाहा ही येते, यज्ञरूपी हे सगळे होड्या आहेत. प्लव म्हणजे होडी, नाव. यज्ञरूपी असणारे हे नाव आहेत. अष्टादशोक्तम अमरम येषु कर्म, म्हणजे कमीत कमी 18 यज्ञीय कर्म असतात. 16 उपचार म्हणतात. 16 उपचार पूर्वक यज्ञीय कर्म, 2 वेळा आहुती, एक देवतांच्या नावाने दिलेली आहुती आणि परमात्म्याच्या नावाने दिलेली आहुती, अशा प्रकारे 18, अत्यंत कमीत कमी 18 आहुती त्या ठिकाणी पडायला पाहिजे. हे तर श्रेय
हे अभिनंदनजी. अशा रीतीने जे कोणी श्रेयस्कारक असणाऱ्या ह्या गोष्टी आचरण करतात किंवा प्रशंसा करतात, हं, ते त्यांनी केलेलं कर्म बरोबर असतं. मूढा जरा मृत्यूम ते पुनरेवापी यंती. मूर्ख असणारे लोक जे असतात की नाही, ते लोक पुन्हा जरा जरा तो प्राप्त होणं, मृत्यू प्राप्त होणं, हे सगळं मागून घेतात, पाहिजे म्हणून म्हणून घेतात. पुनरेवापी पुनरेव अपीयंती, पुनरेव स्वीकार करतात, पुन्हा एकदा स्वीकार. अविद्यायाम अंतरे वेष्टमानाः. अविद्येच्या मध्ये वेढले गेलेले जे लोक असतात की नाही, अविद्येमध्ये अंतरे म्हणजे आत वेष्ट्यमानाः, वेढले गेलेले जे लोक असतात, स्वयं धीराः, स्वतः ज्ञानी आहेत असं समजून घेतात आणि स्वतःला पंडित आहेत असं समजून घेतात. स्वयं धीराः पंडितम मन्यमानाः, स्वतःला पंडित समजून घेऊन. जंघन्यमानाः पर्यंती मूढाः. जंघन्यमानाः भटकणारे, सगळ्यांना भटकवणारे जे लोक असतात की नाही. हम्म जंगन्यवाडा म्हणजे काय, गुडघ्यावर चालत असणाऱ्या लोकांच्या सारखे म्हणून. पर्यंती मूढा, तसले लोक खालीवर खालीवर, मूर्ख लोक जे आहेत खालीवर खालीवर करतात. अंधे नाही वनी यमाना आहे, अंधा एखाद्या आंधळ्या पोराला माणसाने दुसऱ्या एका आंधळ्याला नेल्यासारखे जात असत. एखादा आंधळा आंधळ्याला घेऊन गेल्यासारखं होत असत, खाली वर भटकत राहतात. अविद्यायाम बहुधा वर्तमान, अविद्येमध्ये अज्ञानामध्ये पडलेले जखडलेले जे लोक असतात की नाही. वयं कृतार्थ हा म्हणते, आपण केलेलं सगळं काही बरोबर झालं बरं का असं समजून घेतात ते लोक. इत्यभिमन्यंते बाला, हा बुद्धीने युक्त असणारे तसे लोक, आपण पुष्कळ बरोबर केलं बरं का असं समजून कृतार्थ झाला असं समजून घेतात. यत्कर्मिणो न प्रवेदयंती, जे कर्म करणारे लोक न प्रवेदयंती, त्यांना कधीही पण असं कळत नाही. न प्रवेदयंती, प्रवेदन म्हणजे जाणून देणे, जाणून घेणारे. रागात ते आतुराहा, ते न आतुराहा, तसे होऊन ते आतुर होतात. अनुराग त्याच्या पदार्थ म्हणजे वस्तूंच्या बद्दलचे अनुराग जे आहेत की नाही, ते प्राप्त झालेले असल्या कारणाने ते लोक काय करतात, असं समजून कर्म करतात, अविद्येमध्ये युक्त होऊन, अविद्येने युक्त होऊन, आम्ही सगळं काही बरोबर केलं बरं का, आपलं सगळं बरोबर झालं बरं का, मग अशा रीतीने आपल्या कर्माच्या बद्दल विचार करून घेऊन, त्याच्याबद्दलचा अनुराग ठेवून घेऊन आतुर झालेले असे ते लोक, क्षीण लोक हा चवंते, त्यांना जे लोक मिळायला पाहिजे ते देखील मिळत नाही, तिथून चवंते भ्रष्ट होतात, खाली पडतात. हे असं लोकांना जातात. इष्टापूर्तम मन्यमाना वरिष्ठम अन्यश्रेयो वेदन्ते मूढाः, नागस्य पृष्ठे ते सुकृते अनुभूत्य वा लोकं हीनतरं वा विशन्ति. इष्टापूर्तम, आपल्याला पाहिजे असलेली गोष्ट आपल्याला मिळाली, काही काय हरकत नाही, हे आपण यत्न केल्यामुळे आपल्याला हे काम मिळालं, आपलं हे काम झालं बरं का, आपल्याला हे मिळालं बरं का असं मनात समजून घेऊन, वरिष्ठम ह्याच्याकरता ह्याकरता ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ काही नाही हो, हेच श्रेष्ठ आहे, हे तुम्हाला काय पाहिजे ते सगळं ह्याच्यामुळे मिळतं असं मनामध्ये. हम्म हे सर्व श्रेष्ठ असणारी गोष्ट आहे असं समजून घेऊन, ह्याच्याशिवाय दुसरे कोणतेही श्रेयस्कारक नाहीये, सगळं स्वतः जाणून घेतो आणि दुसऱ्यांना देखील सांगायला. ते सगळे म्हणून प्रमूढ लोक, अत्यंत रीतीने मूढ झालेले जे लोक असतात, ते लोक हा जरा केलेल्या थोड्या सत्कर्मामुळे नागस्य पृष्ठे येते, नाग म्हणजे स्वर्ग, स्वर्ग लोकांच्या पृष्ठावर ते सुकृते अनुभूत्वा, आपण जे केलेलं सत्कर्म असते त्याचा अनुभव घेऊन नंतर कुठे जातात, इवम लोकम, ह्या लोकाला येतात, किंवा ही नंतर असणाऱ्या लोकाला नरकाधिकाला जातात. वा विशंती इमम लोकम हीनतरम वा विशंती, ह्या लोकाला येतात किंवा हीनतर असणारे अत्यंत हम्म हे असणारे अशा लोकांना जातात. तपश्रद्धे ये उपवसन्ति अरण्ये शांता विद्वांसो वैक्षितर्यां चरन्तः पुण्यद्वारेण ते व्रजाः प्रयान्ति पुत्रामृतः पुरुषो हि अव्ययात्मा. तपश्चर्या श्रद्धा आचरण करून श्रद्धेने तपश्चर्या करणारे जे कोणी उपवसंती, जे राहत असतात की नाही, कुठं राहतात, अरण्ये, अरण्यामध्ये राहतात.
तपश्चर्या श्रद्धेने तपश्चर्या करत जे कोणी अरण्यामध्ये राहतात, शांत शांत, हे ते विचार न करता मनामध्ये कधी दुःख न बाळगून घेतात असे जे विद्वांस आहेत की नाही, विद्वान लोक आहेत की नाही, भिक्षचर्यांकरंता भिक्षाचार करत, भिक्ष मागून घेत त्याच्यावर आचरण करून राहणारे तसले लोक सूर्यद्वारेण ते विरजा प्रयांती, सूर्याच्या द्वाराने पापरहित होऊन, विरजा म्हणजे काय, पापरहित होऊन सगळे पाप दूर करून प्रयांती जातात. यत्रामृत पुरुषो ह्यव्ययात्मा, ज्या ठिकाणी अमृत नामक परमात्मा जे हव्य रूपी विहरी आहे की नाही, त्या लोकांना जातात. परीक्ष लोकान कर्मचितान ब्राह्मणो निर्वेद मायान नास्तकृतः कृतेन तद्विज्ञानार्थं स गुरुमेवाभिगच्छेत समित्पाणि श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठम. परीक्षा करावी सगळ्या लोकांच्याकडे, सगळ्या गोष्टी बघून घ्याव्या. लोकांमध्ये कोणते कोणते काम वगैरे असताना काय काय मिळत असतं, कशा रीतीने दुःखी होऊ शकतात, कशा रीतीने सुखी होऊ शकतात, हे सगळं कर्म करणाऱ्या लोकांच्या वर, कर्मचितान कर्म करणारे आचरण करणारे जे लोक असतात की नाही, त्या लोकांच्याकडे पाहून परीक्षा करून घ्यावी, विचारपूस करून घ्यावा, जाणून घ्यावा. असं जाणून घेऊन ब्राह्मणाने काय करावं, निर्वेद माया, निर्विण्ण व्हावं, कशाबद्दलची आशा ठेवून घेऊ नये. निर्विण्णता म्हणजे काय, कोणत्याही गोष्टीच्या बद्दल आपण म्हणजे आचार वगैरे करणं, आसक्ती वगैरे ठेवून घेऊन, निर्वेद माया नास्त कृतेन, कोणतीही गोष्ट आपण नाही केली तर कर्म केल्यासारखं होतं काय, न अस्ति अकृत कृतेन, कृतेन विना न असती, कोणतीही गोष्ट केल्याशिवाय होत नसती, केल्याशिवाय घडत नसती. विज्ञानातून याकरता जे काही केलेलं आहे ते परमात्म्याला चांगल्या रीतीने जाणून घेण्यासाठी करावं, असं मनामध्ये समजून घेऊन किती आपण केलं तरी आपल्याला काही प्राप्त झालं नाही, काही फळ मिळालं नाही बरं का, असं मनामध्ये घेऊन मग कुठं जावं, तद्विज्ञानात. पण एवढं केलं तरी काही झालं नाही की मनामध्ये विचार आला असताना, मग त्या व्यक्तीने काय करावं, तत्विज्ञानातून ते खरी गोष्ट काय आहे, कसं आहे हे जाणून घेण्यासाठी तर गुरु एवा अभिगच्छे, त्याने आपल्या गुरुच्या जवळ जावं. कसं जावं, समेत पाणी, इथं काही लोक काय म्हणतात, हातामध्ये समिधा घेऊन जावं, चुकीच आहे, तसं नाही बरं का. सम्यक इथे पाणी यस्य सहा समित पाणी, दोन्ही हात एके ठिकाणी, ज्या व्यक्तीने आणलेले असतात त्याला म्हणतात समित पाणी. दोन्ही हात एके ठिकाणी जोडून नमस्कार करावा गुरुंना. एका हाताने नमस्कार करतात काही लोक, असं येतात एक हाताने खाली टेकवतात, नमस्कार करतात, तसं चालत नाही बरं का. गुरुंना नमस्कार कसा करावा, समित पाणी, दोन्ही हात जोडून नमस्कार करावा. किंवा हाय गुरुजी कशात म्हणून असं विचारतो. काय, किंवा असं वाकायला येत नसतं म्हणून नुसता असा एक खाली हात असा लावला जमिनीला आणि उचलला डोक्याला लावला म्हणून की चाला आपण नमस्कार केलो असं वाटत असतं बरं का, तसं होत नसतंय. समित पाणी ही श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, श्रोत्रिय असणार, वेदाध्ययन वेदाध्ययन वेदांचे ज्ञान असणारा जो असतो की नाही, तशा गुरुना ब्रह्मनिष्ठ असावा, किंवा ब्रह्माच्या बद्दल निष्ठा त्याला असावी लागते, परम निष्ठा असावी लागते, अशा त्या गुरुंच्या जवळ जावा, नमस्कार. तस्मै तद्विज्ञानार्थं स गुरुमेवाभिगच्छेत समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. असा हात जोडून त्यांच्या जवळ जाऊन नमस्कार करून बसलं म्हणलं की नाही, मग तस्मै तशा व्यक्तीला असं विद्वान, तो ज्ञानी, उपसन्नाय जवळ येऊन बसलेल्याला, सम्यक प्रशांत चित्ताय, उत्तम रीतीने शांत चित्त जो झालेला आहे, समया अन्वितराय, इंद्रियनिष्ठ, इंद्रियांच्यावर इंद्रियांच्यावर निष्ठा ठेवून घेणे किंवा कंट्रोल करून घेणारा असं झालेला जो असतो की नाही, तस्मै स विद्वान उपसन्नाय सम्यक प्रशांत चित्ताय समन्विताय, शम अन्विताय, शम म्हणजे आनंद पाहिजे, सुख पाहिजे, अशा रीतीने मना चांगला सुख मिळवून घ्यावे अशी इच्छा करून घेणारा जो असतो की नाही, तसे त्या व्यक्तीला येनाक्षरम पुरुषम वेद सत्यम वाचताम तत्वतो ब्रह्मविद्या.
या अक्षर शब्द वाच्य असणाऱ्या पुरुष परमात्मा येन अक्षरम पुरुषम वेद. ज्या व्यक्तीला अक्षर पुरुषाचं ज्ञान पाहिजे अशी इच्छा करतो, हा, आणि तो जाणतो. सत्यम प्रवाच तशा व्यक्तीला सत्यपणे दत्त स्वरूपी असणाऱ्या परमात्म्याचे तत्वत काय स्वरूप आहे ते दाखवून देतो. तो प्रवाच उत्कृष्ट रीतीने वचन करून म्हणजे सांगून देतो, कळवतो. त्यालाच म्हणतात ब्रह्म. तत्वतः ब्रह्मविद्यान प्रवाच तशा व्यक्तीला तत्वतः सत्य स्वरूपी असणाऱ्या परमात्म्याचं पुरुष स्वरूप जे आहे अक्षर शब्द वाच्य असणाऱ्या परमात्म्याच्या बद्दल त्यांनी तो समजून सांगत असतो बरं का. तस्मै प्रोवाच येनाक्षरम पुरुषम ब्रह्म पुरुषम वेद सत्यम. प्रोवाच म्हणून इथं आनंदम अजरम नित्यम अजम अक्षयम अच्युतम अनंत शक्तीम सर्वज्ञम नमस्ते पुरुषोत्तम म्हणून आचार्याने जे मंगलाचरण श्लोक गेलेला आहे की नाही ते सगळे ह्याच्यात आले. येनाक्षरम पुरुषम वेद सत्यम प्रोवाचताम तत्वतो ब्रह्म विद्याम तदेव सत्यम. असं जी ब्रह्मविद्या सांगतो की नाही गुरु त्यालाच म्हणतात सत्य बर का. म्हणून हे द्वितीय खंड या ठिकाणी संपवतात. हम्म. विष्णो सर्वेभ्यः किंचित उत्तमत्वं जानन्तः इमं लोकम आविशन्ति. परमात्मा सगळ्यांच्या पेक्षाही उत्तम आहे असं जाणणारे लोक जे आहेत त्या लोकांमध्ये येतात. साम्यम हीनत्वं वा जानन्तः हीनतरंदा अनाम आविशन्ति. परमात्मा समान आहे किंवा काही हीन आहे असं जाणणारे जे असतात की नाही हीन तर असणारे लोकांना जातात. देवेभ्य उत्तमं विष्णू राजवत वस्तू म्हणणे देवांच्या पेक्षा उत्तम असणारा परमात्मा आहे तो राजासारखा असतो असं समजून घ्यावं. याजीच माणूस याती आणि तसं समजून घेऊन जो यज्ञ करणारा मनुष्य असतो की नाही व्यक्ती असतो की नाही तो मनुष्य लोकांना साम्य हीन तो उत्तम. साम्य आणि हीन तर आहे असं समजून घेतलं तर तमारा जातो. प्रविद्यामाम उपासनते तीन विद्यांच्या द्वारे यजुर्वेद सामवेदामध्ये सांगितलेल्या पद्धतीने उपासना करतात. त्रैविद्यामाम इति तू हे अन्य देवता भक्त भगवद्गीतेमध्ये सांगितले जे सर्व देवतांचे भक्त असतात ते देखील माझ्या लोकांना येतात. इतर देवतांची उपासना करणारे जे लोक असतात ते देखील माझ्या अनुग्रहाला पात्र होतात असा अर्थ. मामेव कौंतेय ते लोक देखील परमात्म्याला जमलो. अहम सर्व यज्ञानां भोक्ता प्रभुरेव च. मीच खरं सगळ्या यज्ञांचा भोक्ता आहे प्रभू देखील मीच आहे. म्हणून यज्ञ यज्ञपती यज्ञ यज्ञांगो यज्ञ वाहना यज्ञ यज्ञ यज्ञभोग यज्ञ साधना म्हणून याप्रमाणे सांगितलंय विष्णू सहस्रनाम. इत्युक्तत्वात् अज्ञानपूर्व अज्ञानपूर्वक यज्ञ करणारे असतात त्या लोकांना काय म्हणतात त्रैविद्या उपासक. त्रैविद्या म्हणजे वेदामध्ये काय सांगितलंय तसं करायचं बस. तर त्यांनी कोणाला जाणून घ्यावा कोणाला मनामध्ये ठेवून घेऊन कोणाच्या बद्दलचा विचार करत करावा हे समजत नाही. ते सांगितलंय त्यामध्ये असं सांगितलंय असं करायचं म्हणून सांगितलं तसं करतो तेवढं. त्यांनी कोणाच्या बद्दल करावं हे काही समजून घेत नाहीत ते. अपरंत अक्षरम याचा प्रकृती जडरूपिका अक्षरम परमम श्रीस्तु परम परम अक्षरम. अक्षर म्हणजे अक्षर अपर असणाऱ्याचं कोण देवता म्हणजे अक्षर आणि ती अक्षर शब्द वाच्य असणारी प्रकृती. त्या प्रकृतीचे दोन रूप असतात जडरूपी असणारी एक आहे चित्स्वरूपी आहे. अक्षर म्हणजे परमात्मा श्रीहरी. आणि चित्स्वरूपी असणारी लक्ष्मी देवी तिच्यापेक्षाही श्रेष्ठ असणारा परम अक्षरम म्हणतात त्याला. म्हणून वासुदेव हा आणि तो परमाक्षर म्हणजे परम अक्षर शब्द वाच्य असणारा वासुदेव आहे. परानंद हा याप्रमाणे परानंद परमात्मा आहे. आता विविधम अक्षरम त्याप्रमाणे तीन प्रकारचे अक्षर असतात. एक तर जडस्वरूपी असणारी अक्षर शब्द वाच्य असणारी प्रकृती. दुसऱ्या अक्षर स्वरूपी असणारी चेतनात्मक चेतना वगैरे देणारी लक्ष्मी देवी आणि तिच्यापेक्षाही श्रेष्ठ असणारा अक्षर शब्द वाच्य असणारा वासुदेव. असे त्रिविधम अक्षरम तीन रीतीने अक्षर आहे अक्षर शब्दाने वाच्य असणारे असतात ते जाणून घ्यावे. विष्णुंगानाम ही नामानी जुभ्वादीन सर्वशा क्रीडा शक्ती रूपत्व तत्व तज्जत्वात अन्य वस्तुषु. विष्णूचे अंग आहेत तीन नाव
जीव इत्यादी सगळे जितके नाव आहेत की नाही, त्या सगळ्यामध्ये 3 अक्षर शब्दाने परमात्मा राहत असतो. परमाक्षर रूपाने परमात्मा स्वतः. आणि अक्षर रूपाने चित्स्वरूपी आणि जडस्वरूपी असे 2, एकूण 3 रूपाने. विष्णा म्हणून या ठिकाणी विष्णुंगान विष्णूमध्ये असणारे हे अंग आहेत. हे 3 नाम आहेत जिव्हाधिकामध्ये, सर्वशः सगळीकडे आहे. क्रीडादिशक्ती रूपाने परमात्मा. क्रीडादिशक्ती, क्रीडादिशक्ती म्हणजे क्रीडा आणून करणं इत्यादी 3 प्रकारची क्रीडा होत असते. एक तर कोणतीही क्रीडा क्रीडा 3 प्रकारची कशी होत असते ते सांगायला. एक तर जड पदार्थ पाहिजे, आणि त्या जड पदार्थामध्ये जे आहे चेतनात्मक जे आहे, आपण इकडून तिकडून नेणं करणं. कोणती वस्तू करायची झाली वस्तू, आता साधारणपणे तुम्हाला एक घडा बनवायचा असेल, एक घडा बनवायचा असेल तर आधी पहिला प्रथम तुम्हाला काय लागतं, जलस्वरूपी असणारी माती लागते. मग क्रियास्वरूपी असणारे जे प्रक्रिया आहे की नाही, चाकावर घालणं किंवा एक दंडा घेऊन हातामध्ये घेऊन ते फिरवणं करणं. हे सगळे क्रिया, हे क्रिया दुसऱ्या क्रिया. आणि तिसरा जे आहे त्यानंतर घडा बनणं. कोणत्याही क्रिया, कोणतीही वस्तू करायची झाली तर 3 प्रकारे केली जात असते. म्हणून अक्षर शब्द वाच्य असणारी पहिली जड प्रकृती, ते असावं लागतं, माती वगैरे असावीच लागते. त्यानंतर चेतनात्मक असणारी प्रकृती, तिची क्रिया लागते बरं का. आणि त्यानंतर त्याला जे स्वरूप आणून देतो की नाही, घडाचं इत्यादी करतो स्वरूप, तो आणून देणार वासुदेव परमात्मा. म्हणून हे 3 गोष्टी इथं समजून घ्या. कोणत्याही गोष्टी करायच्या झाल्या तर या 3 गोष्टी असाव्याच लागतात, तिथं कराव्याच लागतात. एक तर जड प्रकृतीची आवश्यकता असते, दुसरी चित्रकृतीची आवश्यकता असते, आणि चौथा म्हणजे चेतना, म्हणजे सगळ्या क्रिया वगैरे करणारा जो आहे की नाही, सगळ्या क्रिया करून देणारा मुख्य स्वरूप आणि दिसून येणे, हे जे आहेत असावेच लागतात. सज्जत्व अन्य वस्तू, प्रत्येक वस्तूमध्ये हे असते. हे तिच्या वासुदेव पुमान नाम पूर्णत्वात स्वयोषिती. वासुदेव नावाचा परमात्मा पुरुष आहे, पुरुष रूपाने असणारा परमात्मा आहे. आणि तो पूर्ण स्वरूपी असल्या कारणाने स्वयोषिती, स्वतःच्या बायका असणाऱ्या रमीमध्ये गर्भामध्ये गर्भधारणा, गर्भ देतो. गर्भ कोणताही वासुदेव परमात्मा त्यांच्यामध्ये देतो, आपल्या पत्नीच्या मध्ये. एक चित प्रकृती रूपाने आणि एक जड प्रकृती रूपाने, अशा दोघींच्या मध्ये गर्भधारण करतो, गर्भ देतो. प्रजास्तस्मात् प्रजन्य, त्याच्यामुळे सगळे प्रजा उत्पन्न होतात बरं का, इतीच्या, हे देखील सांगितलं. सप्तार्चशः वृत्तय, 7 प्रकारचे वृत्ती असतात कोणत्या अग्नीमध्ये. होम हा संबंध, होमाच्या साठी म्हणून संबंध बाळगणारे 7 प्रकारची वृत्ती अग्नीमध्ये असतात. लोका हा गोलक, लोक म्हणजे इथं गोलक. गुहाशयम बुद्धौ, बुद्धीमध्ये राहणारा आणि एक हृदयामध्ये राहणारा, असे 2 प्रकारचे लोक परमात्म्याचे. याप्रमाणे लोप समानी इति सूत्रात एक यकार लोप. आता इथे समान असणाऱ्या रीतीने समान रूपाने परमात्मा राहत असतो, म्हणून त्यामध्ये लोप होऊन जातात, बाकीचे दिसून येत नाही. परमात्माचं जे कार्य आहे ते तुम्हाला दिसून येत. प्रतिपुरुषम सप्त सप्त, प्रत्येक पुरुषामध्ये 7 प्रकारे परमात्मा राहत असतो. भगवत कर्म चेष्टा, भगवंताचे कर्म असतात, ते कोणत्या कोणत्या, प्रत्येक पुरुषांच्या मध्ये 7 प्रकारचे क्रिया होत असतात, घडत असतात. ते परमात्म्याचे कर्म असतात. चेष्टा, तप, ज्ञान, परामृतत्व, परामृत ब्रह्माख्य, पर अमृत आणि ब्रह्म. कर्म, चेष्टा, तप, ज्ञान, परत्व, अमृतत्व आणि ब्रह्म, हे प्रकारचे 7 विषय असतात. भगवत कर्म, पहिला प्रथम भगवंताचे कर्म, दुसरे काय गोष्ट आहे चेष्टा, भगवंतापासून होणारे. त्यानंतर तिसरी क्रिया म्हणजे तपश्चर्या, त्याच्यानंतर चौथी क्रिया म्हणजे ज्ञान, त्यानंतर 5वी क्रिया म्हणजे परत्व, त्यानंतर 6वी क्रिया म्हणजे अमृतत्व, आणि 7वी क्रिया म्हणजे ब्रह्म, सगळीकडे व्यापून राहणे.
पुरुषो भगवान. हा. या सगळ्या रूपाने पुरुष आकार जो देतो की नाही, परमात्माच देत असतो. जैसा चेष्टा भगवतो यज्ञानं परात्मनः तत्सर्वं भगवानीव ये च धर्मा बलादया. ही अशा प्रकारची चेष्टा जी असते ना, चेष्टा जी होती की नाही, ती भगवंताची चेष्टा आहे. आणि त्या परमात्म्याचा पासून परमात्म्याच्यामुळेच आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. तत्सर्व भगवानेव. सगळं भगवंताच्या मुळेच आपल्याला होत असतं. हे च धर्म हा बलादय हा. बल इत्यादी जे शक्ती धर्म आहेत की नाही, सगळे धर्म गुणधर्म आहेत की नाही, ते सगळे परमात्म्याच्या मुळेच प्राप्त होत असतात. इतिचे स्वाभाविक ज्ञान बल क्रिया म्हणून श्रुती आहे. बल क्रिया हे सगळे परमात्म्याच्या स्वाभाविकपणे परमात्माच देत असतो आपल्याला. आपण स्वतः स्वतः आपल्याला झालेलं असते ज्ञान बल क्रिया स्वतःचे स्वतः प्राप्त झालेलं असं कधी समजा. याप्रमाणे हे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. असं पुढं परमात्मा आपल्यामध्ये कसं राहून कोणत्या कोणत्या क्रिया कसे करतो काय नाही, या सगळ्या गोष्टी पुढच्या ह्याच्यामध्ये तृतीय खंड झाल्यावर अथर्वण उपनिषदाच्या पहिल्या अध्याय इथे संपवला आहे. इथं सूर्य उद्यापासून आविही सन्निहितं गुहाचरन् नाम महात्म्यफलम् अत्रैतत् सर्वम् अर्पितम् एतत् प्राणत निमच निमिषच्य यत इत्यादी. आता तू उद्या तुम्हाला कळवतो उद्या कसं घ्यायचं, किती वाजता घ्यायचं. हम्म. 6 ते 7च ठेवून घेऊयात. काय काय बदलायची वेळ? हं? उद्या 6 ते 7 घेऊयात, कारण मधुनमी आहे, पारायण वगैरे खूप असतात. सहा सहा ते ते सात साडेसहा सहा नाही, 6 ते 6 म्हणजे 6:30 ते 7. बर. 10 मिनिटं आधी म्हणजे ते दररोजच्या. 10 10 मिनिटं जरा आधी घेऊया. चालेल. कारण बदलायची मधुनमीचे का वेळ? समुद्री आता दिवसही थोडा उद्या एक लवकर घडतोय. उद्या एकच दिवस अच्छा, उद्या एकच सर्व दिवस. आपण बरं. चालेल. त्या मधुनमीचा कार्यक्रम. हो हो. हरे हरे नमः गुरुभ्यो नमः. हरियाणा. हम्म. हरे हरे नमः. नमस्कार.